हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. रायगडावर आलो आहे आपण आज सगळे आणि शिवरायांचा छावा या सिनेमाच्या टीमबरोबर गप्पा मारतोय. आत्ता माझ्याबरोबर माझे दोन खास मित्र आहेत असं मी म्हणेन, अवधूत गांधी आणि देवदत्त बाजी. खरं तर यावेळी इथे डुएल भूमिका आहे, कामसुद्धा केलेलं आहे सिनेमा, सो मला खूप जाणून घ्यायचं आहे. पण सुरुवातीलाच रायगडावर आपण आलो आहे सगळेजण, छान एकदम शिवमय वातावरण आहे, तर सुरुवातच गाण्यांनी होऊन जाऊ देत असं मला वाटतं. ठीक आहे. सिंहासनी रुद्र बैसल शंभूराज शिवरायांच्या प्रिय रायगडी. पोरक्या ह्या मातीचं डोळ पुसलं नायक हा रयतेच्या मनी. रूपान ह्याच्या सार आधीत झाकोळलं तेज ते तेजाळलं डोळ्यातूनी. ऐशी ही याची मती वाऱ्याची थांबे गती वैऱ्याला मात देती रणातूनी. सिंहासनी रुद्र बैसल शंभूराज शिवरायांच्या प्रिय रायगडी. पोरक्या ह्या मातीचं डोळ पुसलं नायक हा रयतेच्या मनी. रयतेच्या मनी हा संतोष दाटला शंभूराज आलं र. हजारो कंठातून जयघोष घुमला शंभूराज आलं र. किती मस्त, खूप भारी वाटले. खरं तर सिंहगड आठवला मला आत्ता, जेव्हा इतके छान तुम्ही मस्त गाऊन दाखवलं होतं आम्हाला आणि सुंदर पाऊस पडत होता आणि खूप भारी वातावरण होतं. तसंच कुठेतरी ना एक वाईब जाणवतो ना, तसं सकाळी झालं जेव्हा आपण रायगडावर यायला सुरुवात केली. सो काय फिलिंग आहे आत्ता? आपण येतोय रायगडावर, एक छान कार्यक्रम आपला पार पडला आहे, शिवरथ यात्रेमध्ये आपण होतो. किती भारी फिलिंग आहे? खूप खूप भारी, खूप भाग्याचं. माझ्या अंगावर अजून काटा आहे. आणि ते महाराजांच्या पालखीला खांदा द्यायचे भाग्य मिळालं. तिथं आज पूजा चालली होती, महाराजांची पूजा झाली, ती बघायला मिळाली. समाधीवरती महाराजांच्या राजसदरेवरती तिथं साष्टांग दंडवत घालायला मिळाला. धन्य झालो. घरी आल्यासारखं वाटतंय. खूप दिवसांनी खरं तर बोलावणं आलं ह्या वेळेला आणि माझं कामानिमित्तानं येणारे नाही येणारे, पण काल मी इव्हेंटला आलो आणि मी तशीच बॅग घेऊन डायरेक्टली आलो, कारण इकडे येण्याचं भाग्य मिळतं. आणि आधी खूप येणं जाणं व्हायचं जेव्हा त्यांचंच काम करत होतो, पण तेव्हा थोडासा वेळ असायचा. आता त्यांचंच काम करतोय पण आता वेळ उरत नाही आहे, पण धावत आलो. खरंच घरी आल्यासारखं वाटतंय. खूप वर्षांनी आलो आहे मी आणि इकडे आल्यानंतर काहीतरी वेगळंच होतं. जे होतं ते तुला माहिती आहे काय होतं. मी या सगळ्या शाळेतल्या छोट्या छोट्या पोरांना बघत होती, आता इतक्या कमी वयात ते येत आहेत रायगड बघायला आणि माझी ही पहिली वेळ आहे रायगड बघायची. मी पहिल्यांदा आली आहे. तुमच्या बाबतीमध्ये काय, सगळ्यात पहिले कधी आला होता रायगडावर? मी एक 7-8 वर्षांपूर्वी आलो होतो. मलाही फार लहानपणी कधी यायला मिळालं नाही. महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी सदरेवरती कार्यक्रम करायचं सद्भाग्य मला मिळालं. तीर्थशिवराय नावाचा कार्यक्रम होता, त्यात पोवाडे आणि हे मला महाराजांच्या समाधी ते राजसदरेसमोर सादर करण्याचं भाग्य. त्याच्यानंतर डायरेक्ट आता मला दिग्पाल सोबत यायची खूप इच्छा होती. मी अनेक वेळा दिग्पालला म्हटलं की तू जेव्हा रायगडावर जाणार आहेस तेव्हा मला तुझ्याबरोबर यायचं आहे, कारण त्याच्यासोबत कुठल्याही किल्ल्यावर जाणं एक मोठी पर्वणी असते. त्या तिथल्या आठवणी आणि मला कुठल्याही असं गड किल्ल्यावर जेव्हा जातो ना, मला नेहमी एक विचार येतो की ज्या दिवशी ते बांधकाम, आज आता आपण इथे रायगडावरती आहोत, हे जेव्हा हिरोजी इंदरकरांनी सगळं बांधकाम पूर्ण केलं आणि महाराज बघायला आले दुसऱ्या दिवशी, काय वातावरण असेल इथं, काय भावना असतील हिरोजी इंदरकरांच्या मनामध्ये, मावळ्यांच्या मनामध्ये, महाराजांच्या मनामध्ये. ते सगळं म्हणजे असं वाटतं की टाईम मशीनमध्ये जावं, मागं जाऊन ते बघावं. खूप खूप मनापासून इच्छा होती. आणि आज आपण काही कळेना, आपण त्या वाईब्स तूच असं म्हणली, इथं आल्यानंतर ते व्हायब्रेशन्स आपण अनुभवावेत, ते आतमध्ये साठवून ठेवावं आणि घरी जावं चार्ज होऊन, बाकी काही नाही. किती वेळ तुझी पहिल्यांदा? नाही आठवत मला किती वेळ आहे. पहिल्यांदा आठवतंय मला केव्हा आलो होतो. मी दिग्पाल दादासोबतच पहिल्यांदा आलो होतो. मी लहानपणी मी सातारचा आहे, त्यामुळे गड किल्ल्यांमध्येच मोठा झालो, पण रायगड कधी गाठला नव्हता. पण 2015मध्ये मला असं वाटतं की दिग्पाल दादासोबत फर्स्ट टाईम आलो होतो. तेव्हा पावसाळा होता आणि काहीही दिसत नव्हतं. तेव्हाचं मला दृश्य आठवतं की इथेच हा जो दरवाजा आहे त्याच्या आजूबाजू आम्हाला काहीही लिटरली काही दिसत नव्हतं. आणि हळूहळू धुकं जसं जवळ गेलो, धुकं सरकलं आणि महाद्वार दिसला, अंगावर काटा आला आणि त्यानंतर जे संचारलं शिवप्रेम आणि शिवभक्ती, ही खूप काय म्हणतो त्याला इंजेक्ट करावी लागते. आणि ती मी ह्या जॉग्रफीच्या प्रचंड प्रेमात आहे. ह्या ओव्हरऑल इथे उभं राहून जे काही आजूबाजू दिसतंय या सगळ्याच्या प्रचंड प्रेमात आहे. आणि खूप जास्त म्युझिक मला नेहमी इथे मिळालेलं आहे. आणि आता तुम्ही जे गाणं गायलं ना, त्याच्यामध्ये इतकं सुंदर शंभूराजांचं वर्णन केलेलं आहे. ते शब्द आता जेव्हा तुम्ही दोघं गात होतात ना, मी एक एक शब्द नीट ऐकत होते, तेव्हा ते जाणवलं की किती सुंदर पद्धतीने त्या व्यक्तीचं वर्णन करण्यात आलं आहे. जेव्हा याची प्रोसेस चालू होती किंवा हे आपण गातोय, तुमच्या मनात काय विचार होते तेव्हा?
नाही, पहिली गोष्ट तर हे शब्द जे आहेत ते दिग्पाल दिग्पालदादांनी लिहिलेले आहेत. दिग्पाल लांजेकरांवरती खूप मोठा आशीर्वाद आहे जगदंबेचा महाराजांचा, मी कायम सांगतो. आणि त्या विषयामध्ये इतकं डेडिकेशन आहे, इतकी तद्रूपता आहे की तेव्हा असे शब्द सुचतात एखाद्या व्यक्तिरेखेबद्दल आणि महाराजांबद्दल किंवा छत्रपती संभाजी महाराजांबद्दल. आणि मग जेव्हा प्रोसेस, आता मी ह्या चित्रपटामध्ये गायक म्हणून नाही आहे, हां, पण म्युझिक टीमचा भाग आहे मी अर्थात. पण ही पण वेगळी एक जबाबदारी, एक वेगळं मला छान साकारायला मिळालं. रामचंद्र तामत त्यांची भूमिका करायला मिळाली. आणि मला पहिल्यापासून इच्छा होतीच की म्हणजे फर्जंदपासून की छोटंसं मावळ्याचं काही का होईना की आपल्याला करायला मिळालं. युगत मांडलीमध्ये ती थोडीशी पूर्ण झाली होती, पण युगत मांडलीमध्ये नुसतं नाचायचं होतं मीच गायलेल्या गाण्यावरती. पण मग दिग्पालला बोलून दाखवलं की म्हटलं मला काम करायचं, मला इच्छा आहे, काही असेल तर. मग छावामध्ये रामचंद्र तामत त्यांचं दिलं आणि ते करायचं भाग्य मिळालं. आणि ही महाराजांची आणि जगदंबेची कृपा आहे सगळ्या टीमवरती, आणि मिळून सगळे काम करतात. आणि म्हणूनच त्याचं हे करण्याआधी रायगडावरती येऊन दर्शन घेण्याची बुद्धी होते. आणि त्यानिमित्ताने तुम्हाला सगळ्यांना, नुसते आम्ही नाही, कलाकार नाही तर त्यानिमित्ताने होतं आपण सगळेजण मिळून या वाईब्स अनुभवू शकतो. ॲब्सोल्युटली. आणि मी आत्ता दिग्पाल दादाला पण बोलले, म्हटलं ही ब्लेस्ड फिलिंग आहे की आपण मुंबईमध्ये 3 स्टार 4 स्टार हॉटेलमध्ये भेटतो, इंटरव्ह्यूज करतो, पण तू आम्हाला ना सिनेमांच्या निमित्तानं गडकिल्ल्यांवर घेऊन येतोस, तू सांगतोस, हे नथिंग लाईक इट. असंच होतं ते. कारण ना युजली आपण येतो, फोटो काढतो, हे बघ ते बघ, झालं, संपलं. डिटेल कधी घुसायचाच प्रयत्न करत नाही, जे ॲक्च्युली ह्या शिवराय अष्टक म्हणा किंवा आता आपलं शिवरायांचा छावा या निमित्ताने खरं तर पूर्ण होते. पण काय वाटतं अवधूत दादा, काय सोपं आहे किंवा काय कठीण आहे? गाणं, म्युझिक टीमचा भाग का अभिनय, काय घडत होतं नेमकं? म्हणून तू दर्शन आहेस, तुला बरोबर प्रश्न माहित आहेत, काय विचारायला पाहिजेत. गाणं करत असताना आम्हाला असं वाटतं आम्ही किती काम करतो. ते 4-4, 5-5, 6-6 तास एक गाणं आम्हाला करावं लागतं, घासावं लागतं. त्यात म्युझिक भरा, एक गाणं प्रोसेस होऊन किती दिवस लागतात, सगळं किती कष्ट करतो, असं एक छान वाटायचं. पण ते एसी रूममध्ये, आपली दुनिया आहे स्टुडिओमध्ये, आणि जेव्हा फ्लोअरवर जाऊन 40, 45, 48 डिग्री टेम्परेचरवरती नायगावला जेव्हा सेट उभारला होता रायगडाचा, खूप भारी वाटलं सकाळी. आणि जसं ऊन चढलं मग नंतर अरे बापरे. पण एक आहे की त्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रत्येक कलाकार 100%, 101% देऊन काम करत होता. ते डेडिकेशन बघितल्यानंतर म्हटलं की नाही, हे दोन्ही काम त्या ठिकाणी दोन्ही श्रेष्ठच आहेत. पण शूटिंगचं दोन्ही सेवाच आहे ना काय त्याच्यात काय, म्हणजे कधी झाडून घेतलं, कधी जेवायला वाढलं, तसं आहे. म्हणजे ते सेवाच आहे ही. म्हणजे आता पण तू खूप प्रयोग करत असतोस आता म्युझिक वाईज. जसं लास्ट इयर तू रॅप दिलंस आम्हाला, इकडे काय विचार आहे नेमका? एक अप्रतिम गाणं येतं ह्याच्यानंतरचं गाणं, सिंहासनी बैसल शंभूराजा, तर अजून एक प्रयोग होताच, कारण साऊंडस्केप बदलायची होती. आपलं ठरलंय जसं की एव्हरी टाईम कुठलंही गाणं असलं तरी त्याच्यातली एकच गोष्ट सेम असायला पाहिजे, ती श्रद्धा असायला पाहिजे, बाकी काही सेम नसायला पाहिजे. सो आम्ही शब्द पण रिपीट करण्याचं टाळतो प्रचंड. आणि आता एक ह्या वेळेला फोक फॉर्म घेऊन येतो ज्याचं नाव आहे खेळणीवाली. तर हा फोक फॉर्म अजून मराठीत झालेला नाही आहे, आणि तर वैशालीताई सामंत यांनी तो गायलेला आहे. तर त्याचा असा इट इज अ कोड लँग्वेज, अख्खं गाणं कोड लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे, जे मुघलांच्या समोर परफॉर्म होते पण त्यांना कळतच नाही की काय नक्की परफॉर्म होतं आहे. हां, तर बहिर्जींच्या गोटातली आपली एक सैनिक आहे आणि ती ते करते सगळं. आणि जुन्या काळी बुहारणी याच्या ज्या आत्ता पण हे, तर त्यांच्याकडे सुया, बिब, सागर गोटे हे विकायला काय असायचं. तर तो फॉर्म आपण घेऊन येतो, आणि ते खूप वेगळंच काहीतरी एक एक्सपेरिमेंट करण्याचं मी आणि दिग्पालदादांनी ठरवलं. त्याच्यामध्ये मी भांडी वाजवली आहेत, भंगारातनं डबे घेऊन आलो आहे, पेंटचे डबे वाजवले आहेत, सायकलचे स्पोक्स वाजवले आहेत, असं काय करून एक पूर्णपणे वाद्यांपासूनच लांब जाऊन काहीतरी वेगळं करता येते काय याचा विचार करून पाण्यामध्ये बेल्स वाजवल्या आहेत, असं काय एक्सपेरिमेंट करून याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आमच्या सगळ्यांचे गुरु, दिग्पाल सरांचे सगळ्यांचे गुरु शामराव जोशी सरांनी याचं खूप मोठं ब्रीफिंग केलं, या गाण्याचं चाल, हे काही शब्द त्याचं, कारण त्यांचा या गोष्टींचा प्रचंड मोठा अभ्यास आहे. ते शामराव जोशी सर म्हणजे विद्यापीठ आहे सगळं मोठं. तर त्यांनी तो फॉर्म आम्हाला शिकवला की काय होतं, काय असायचं तेव्हा, आणि त्यांनी त्यांच्या नाटकामध्ये काहीतरी त्यांनी असं करून ठेवलं होतं, आणि तो डेटा आम्हाला मिळाला डायरेक्टली हातामध्ये. आणि मग दिग्पालदादांनी त्याचे वर्ड्स चेंज केले, आपल्या विषयानुसार लिहिले, मला ट्यून सापडली, काय करत आज गाणं
जे आहे ते मोठं झालेलं आहे. कमाल. आणि ना देवदत्त, मला इथे एक गोष्ट आवर्जून तुला विचारायला आवडेल. आता गेल्या सिनेमा जसं मी म्हणले, तुम्ही रॅप दिला आम्हाला किंवा मरियाईसारखं गाणं तू प्रेक्षकांच्या भेटीला आणलं, तू प्रयोग करत असतोस, एक्सपेरिमेंट हे होतच असतात. सो कुठेतरी एक मनात थोडी तुला एक्सपेरिमेंटची भीती असते का? कारण आपल्याकडे कसं असतं की ऐतिहासिक सिनेमा म्हणा किंवा मायथॉलॉजी म्हणा, पौराणिक सिनेमा, की भावना पटकन दुखावल्या जातात किंवा हे थोडी असतं लिमिटेशन्स एक्झॅक्टली, आणि इथे कुठेतरी आपण लिबर्टी घेतो. सो देवदत्त, कुठेतरी तुला एक भीती किंवा रिस्क किंवा एक स्ट्रेस असतं जेव्हा तू काहीतरी नवीन क्रिएट करतो? नाही, मला नसतं. मी त्याचं सगळं डिपार्टमेंट दिग्पाल दादाकडे देऊन टाकलेलं आहे. कारण काय ऑफेंड करू शकतं तर ते शब्द असतात खरं तर. पण इतका मोठा माणूस जो शब्द लिहितोय, दिग्पाल दादा जर जेव्हा शब्द लिहितोय तेव्हा मला त्याचं टेन्शन घ्यायची गरजच नसते. जेव्हा ते माझ्याकडे येतं, जेव्हा आपण रॅपसारखा फोक फॉर्म हँडल केला, तेव्हा अगेन पुन्हा तेच सांगतोय की हे आपलंच होतं. दिस इज वॉट वी हॅड फ्रॉम एन्शियंट टाइम्स. इट वॉज सेंट आउट, इट वॉज रिपॅकेज्ड अँड सोल्ड टू अस अगेन. त्यामुळे मला नाही, विथ फॅन्सी नेम. इट इज वॉट रिदम अँड पोएट्री. जे रिदम अँड पोएट्री तर आपल्याकडे पोवाड्यापासून सुरुवात झाली. आपल्याकडे वग आहे, काय काय जोशी, अवधूत दादा किती फॉर्म्स परफॉर्म करतो. सो असं काही मला वाटत नाही रिस्क घेण्यासारखं किंवा असं काही नाही. जितकं ऑर्गॅनिकली, कारण मी ॲज अ म्युझिक डिरेक्टर सगळ्यात पहिल्यांदा प्रेमात पडतो ते त्या गाण्याच्या जॉग्राफीच्या, की हे कुठे घडतंय, हे काय होणार आहे, ह्याचं काय चाललंय आजूबाजू. त्यामुळे असे एलिमेंट्स खूप माझ्या गाण्यामध्ये तुम्हाला दिसतील की पक्षीच हे करतायत, त्या डोंगरदऱ्यातल्या फ्लूट्स वाजतात. तर मी प्रचंड जॉग्राफी, त्यामुळे मी त्या जागेशी एकरूप होऊन जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातनं जे निघतं ते निघतं. त्यामुळे घाबरत नाही मी. येस, बट वी आर व्हेरी वेल अवेअर की आपल्याला, त्यामुळे आजपर्यंत आजतागायत एकही कॉन्ट्रोवर्सीला फेस नाही केलेला आम्ही. तू आता म्हणालास की म्युझिकशी सुद्धा तू आहे, तुझा काहीतरी छोटासा भार आहे या सिनेमात सुद्धा, म्हणजे अभिनेता आहेस, म्युझिक सुद्धा आहे. काय आहे ते? सहाय्यक आहे मी. हो, आम्ही टाळ वाजवलेत, आम्ही बरंच काय 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 वाजवलंय. नाही, आणि असं काही नसतं की देर इज नो रोल मध्ये. आम्ही असं काय म्हणजे असं काही नाही, मी गायक आहे, हे अमुक आहे तमुक, असं काही नाही. आम्ही टाळ वेळ पडले हे वाजवायचं नाही, असं काही नाही, असं काही नाही. आम्ही सगळं आणि सगळं प्रत्येक काम एन्जॉय करतो आणि सगळे एकत्र काम करतो. म्हणजे माझं काही रेकॉर्डिंग असेल तर हा असतो आजूबाजू, तो स्वतःचे टाळ घेऊन येतो नेहमी त्याच्याकडे. तो संप्रदायातला असल्यामुळे त्याचे टाळ, ते माझ्याच गाण्यांमध्ये बहुतेक त्याचेच टाळ वाजले मग. आणि आम्ही सगळे उभे राहतो टाळ वाजवायला. तसं काही नसतं. देर इज नो दिस थिंग. जे काही आहे ती सेवाच आहे. खूप कमाल. रायगडावर आज आपण आलो, इकडे मुलाखती होत आहेत आणि धमाल करतोय आपण, अनुभवतोय हा रायगड. मी जेव्हा इकडे आले ना, माझं लाईक आहे साईड, माझं पहिलं वेळ होती, तर मला ना असं खूप होतं की मी काय बघू काय नाही. तो एक पॉझिटिव्ह वाईब मला येत होतं. हा रायगड तुम्हाला काय सांगतोय? शौर्याचं, त्यागाचं, निष्ठेचं प्रतीक असणारा हा रायगड आहे. हेच गुण अंगीकारा, एवढंच आम्हाला शिकवतं. असं मला वाटतं की हे स्वराज्याप्रती, धर्माप्रती निष्ठा असावी मनामध्ये, जागरूक असावं. काळ तसा आहे. अखंड सावधानता महाराजांचा गुण आहे, तो अंगी बाणवावा आणि नतमस्तक व्हावं महाराजांसमोर. बस. रायगड मला सांगतोय जरा येत जा जरा. हो, आणि दादा आता म्हणाला की 3 दिवस तरी हवेत तुम्हाला संपूर्ण रायगड नीट बघायला, तो नीट अनुभव घ्यायला त्याचा. तर ते मला माहीत नाही की ते कधी होणार आहे आपल्याकडनं, पण तयार झाला आहे शिवरायांचा छावा चित्रपट आपला. 16 फेब्रुवारीला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. दणक्यात आलाय ट्रेलर. काय सांगाल सगळ्या प्रेक्षकांना? दणक्यात सिनेमागृहात यायचं 100% सहकुटुंब, सहपरिवार, मित्रपरिवार, आप्तेष्ट, गणगोत, सगळे गल्लीतले, बिल्डिंगमधले, सोसायटीतले सगळ्यांना घेऊन चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघा. अतिशय भव्य दिव्य चित्रपट तुमच्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी निर्माण केलेला दिग्पाल सरांनी आणि सर्व टीमनी. हा इतिहास जाणून घ्या, आपल्या मुलांना पुढच्या पिढीला दाखवा. धन्यवाद. रामकृष्ण. जसं प्रेम श्री शिवराज अष्टकावरती तुम्ही सगळ्यांनी मिळून दाखवलेलं आहे, हे पण आपल्याच परिवारातली तुमची आणि आमची फिल्म आहे शिवरायांचा छावा. हा फिल्म ही थिएटरमध्ये अनुभवायची फिल्म आहे. अत्यंत ग्रँड लेवलला ही फिल्म आपण उभी केलेली आहे. तर ते सगळं अनुभवण्यासाठी, तो शिवकाल अनुभवण्यासाठी सगळ्यांसोबत जाऊन हा चित्रपट बघा. धन्यवाद. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा दोघांना आणि संपूर्ण टीमला. राजश्री मराठीच्या सर्व टीमला आमच्याकडून पण खूप खूप धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा. जय भवानी, जय शिवराय. जय भवानी, जय शिवराय.